पोलीस शिपाई पदापासून ते पोलीस निरीक्षक पदापर्यंत यशस्वीरित्या कारकीर्द गाजवणाऱ्या पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचा भोई समाजाच्या वतीनं जंगी असा सत्कार करण्यात आला। अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पोलीस विभागात राजन मोरे हे दाखल झाले होते। आपल्या कामांच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघड करत गुन्हेगारांना जेलवारी घडवणाऱ्या पीआय राजन मोरे यांचं नुकतंच एपीआय पदावरून पीआय पदावर प्रमोशन झाल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। याच माध्यमातून धुळ्यात देखील भोई समाजाच्या वतीनं त्यांचा जंगी असा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। शंभू महादेवांचा पण नमन करतो। या ठिकाणी उपस्थित माझे गुरु सन्माननीय पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार साहेब तरेज, तसेच जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष हिलाल अण्णा माळी, तसेच आमचे मित्र सेठ गुलाब भाऊ, माजी नगरसेवक, तसेच माजी नगरसेवक नंदलाल भाऊ पैलवान, तसेच तावडे सर, समाजाचे अध्यक्ष गणेश बापू, तसेच सीताराम भाऊ, सुनील तात्या, भटू भाऊ, हरीश भाऊ, सर्व सन्माननीय व्यासपीठ। कारण काहींचं नाव राहून गेलं पत्र राग येतो, परत ते मग मॅच करायला अजून 5 मिनटं जातं। याचं काय त्यांना वाटलं ते बोलले माझ्याबद्दल, मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। परंतु मी फार गरिबीच्या परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहे। माझं थोडंसं तुम्हाला पास्ट सिंहासवलोकन सांगतो। मी मच्छीचा व्यवसाय पण केलेला आहे। आता सुवारल भाऊने आता तुमच्याजवळ बोलताना सांगितलं की ते बिचारी घेऊन चिवारी वगैरे करायचो, ते सुद्धा केलेलं आहे। त्याच्यानंतर मी रिक्षा चालवलेली आहे। त्यानंतर दत्त मंदिरला माझं स्वतःचं मच्छीचं दुकान होतं। तर एवढ्या मेहनतीतून आम्ही पुढे आलेलो आहे। माझे गुरु होते शशिकांत बोरसे सर। शशिकांत बोरसे सरांनी मला सांगितलं की हे मारामाऱ्या करणं वगैरे, मारामाऱ्या खूप करायचो सर। जेव्हा भरती झालो तेव्हा 3 केसेस होते। आणि अण्णासाहेबांसारखे सगळे मार्गदर्शक आणि मोठ्या भावासारखे लाभल्यामुळे मला मार्ग मिळाला। बऱ्याच लोकांनी मला चांगला मार्ग दाखवला। आम्ही त्या मार्गावर जाऊन त्यांनी दिलेल्या सूचनाचा फॉलो केला आणि खूप मेहनत करून पहिले मी पोलीस दलात भरती झालो, पोलीस शिपाई म्हणून, कॉन्स्टेबल म्हणून मुंबईला। त्यासाठी माझ्या वडिलांनी खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केले, त्यांच्या जीवावर बेतली होती। त्यांना गुंडांनी घेऊन लुटलं होतं, परंतु ते कसे तरी वाचले, म्हणून मला त्याची पण जाणीव आहे। त्याच्यानंतर MPSCची परीक्षा निघाली 2006 साली। 2006 साली MPSCची परीक्षा निघाल्यानंतर मी इतक्या चिकाडीने आणि इतक्या जिद्दीने अभ्यास केला सर, मी संडासला जरी जायचो तरी पुस्तक माझ्या हातात राहायचं। माझे नातेवाईक, माझे काका वगैरे मला सांगायचे पहिलवानचा पोरगा वेडा होऊन गेला, म्हणून मेंटल होऊया म्हणे तो। पण आपण असं का मेंटल झालो होतो ते आपण सिद्ध करून दिलेलं आहे। म्हणून मेहनतीच्या जीवावर आणि चिकाटी आणि तुमच्याजवळ काहीतरी एक गोल असेल, एक फिक्स काहीतरी टार्गेट असेल, ते अचीव करण्यासाठी तुम्ही जर हार्डवर्क केलं तर तुम्हाला यश 100% भेटतं। पदावर आहे त्या पदाला न्याय देण्यासाठी तुमच्याकडे आलेला अर्ज, तुमच्याकडे आलेला फिर्यादी, तुमच्याकडे आलेला तक्रारदार त्याचं व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्याला 100% न्याय द्या। आणि न्याय दिलाच पाहिजे। अण्णासाहेबांनी सांगितलं जो न्याय देतो तोच खरा अधिकारी असतो। काही अधिकारी असतात ज्याच्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा कधी कधी मलिन होते, परंतु बरेच असे अधिकारी आहे जे फार जीवापाड मेहनत करून पोलीस दलाचं नाव कसं लौकिक होईल, आपल्या समाजाचं नाव कसं लौकिक होईल त्याप्रमाणे कार्य करत असतात। माझ्याकडे एक केस आली होती, मसावतला असताना मर्डर झालेला होता। आता साहेबांनी सांगितलं अतिशय दुर्गम भाग, आम्ही गेलो तर 2-3 डोंगर चढावं लागले, माझा पुरा स्टाफ थकला, परंतु मी चालतोय म्हणून त्यांना लाजेकुजे ते माझ्या मागे आले। आणि नशीब असं की तिथं गेलो म्हणून तो आरोपी सर भेटला आम्हाला, नाही तर आरोपी भेटला नसता ते फार त्रासदायक झालं असतं। कुठलाही गुन्हा घडला ना पहिले आरोपी पकडणं महत्त्वाचं असतं। आणि त्या भागामध्ये आदिवासी संघटना आहे अण्णासाहेब, तर आदिवासी संघटना सगळ्या उलटून पडतात, पहिले आरोपी हा ना। तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मेहनत करून आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करा। तुमच्या जीवनात किती संकट आले तर ते ऑटोमॅटिक ते नाहीसे होतात। संतांनी सांगितलेलं आहे, संत नामदेव महाराजांनी, जगी जीवनाचे सार जाणून घ्यावे सत्वर, ज्याचे जैसे कर्म तैसा फळ देते ईश्वर। तुम्ही चांगलं करा, चांगलंच होईल। तुम्ही चांगलं करा, एवढंच माझं म्हणणं आहे।
यावेळी आझाद नगर पोलीस स्टेशनचे पीआय निवृत्ती पवार, शिवसेनेचे हिलाल माळी, माजी नगरसेवक गुलाब माळी, शत्रुघ्न तावडे, रवींद्र फुलपगारे, भोई समाज अध्यक्ष गणेश मोरे, नंदलाल फुलपगारे यांच्यासह समाज बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्री खुणी गणपती मित्र मंडळ, जुने धुळे, आदर्श भोई समाज, विजय व्यायामशाळा यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.